आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. थोडे लांब व्हा, थोडे लांब व्हा. राम कृष्ण हरी. आतमध्ये रिंगणात कोणी उभे राहू नका. चपी राम कृष्ण हरी. जय जय राम. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम. राम कृष्ण हरी. राम महाराजांना लहानपणापासून बघत आलं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ज्यांची प्रतिवर्षी आपल्याला लाभते असे महान संत आणि नाथ संप्रदायातील एक थोर व्यक्तिमत्व आमचे परमपूज्य भाईनाथजी महाराज, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले अन्य संत आणि संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक विविध क्षेत्रातून आलेले सर्व मंडळी, आज या ठिकाणी आपल्या नवरात्र उत्सवातील 5वा दिवस म्हणजे पवित्र ललिता पंचमीचा आजचा हा पवित्र दिवस. आणि ही ललिता पंचमीची जी परंपरा आहे ही आपण या पंचक्रोशीतील तमाम संपूर्ण हिंदू बांधवांनी आपण ही जोपासलेली आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचं अधिष्ठान, आपल्या सर्वांना अत्यंत पूज्य असलेले श्री मलंगनाथ भगवान म्हणजे मत्स्येंद्रनाथांच्या समाधी स्थळाकडे आपण आता दरवर्षी जात असतो. याही वर्षी तेवढ्याच भावनेने, तेवढ्या श्रद्धेने आपण सर्व मंडळी मलंगनाथाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. कुठलीही जी परंपरा असते ती परंपरा म्हणजे खंडित होऊ न देता ती अखंड प्रवाहितपणे चालू ठेवणं हे खरं म्हणजे त्या त्या धर्मातील लोकांचं एक कर्तव्य असतं. आपण ही परंपरा अगदी गेली अनादी काळापासून चालत आलेली ही परंपरा, मला एकाने विचारलं की किती वर्ष झाली, म्हटलं आम्हालाच माहित नाही किती वर्ष झाली. अशी ही जुनी परंपरा आहे, ती काय आम्ही सुरू केलेली परंपरा नाहीये. आणि म्हणून हे आंदोलन नसून ही एक खऱ्या अर्थाने दिंडी आहे, ही वारी आहे. म्हणून परिसरातील प्रत्येक गावातील आपण या ठिकाणी आता बघितलं तर 2-2, 4-4 लोक तरी का असेना पण संपूर्ण मलंग पंचक्रोशीतून या ठिकाणी आलेले आहेत. मलंगनाथ म्हणजे आपलं श्रद्धास्थान आहे, मलंगनाथ म्हणजे आपलं दैवत आहे. आणि आपण बघितलं असेल की पूर्वीपासून म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 1988 पासून आम्ही या मलंगगडाचा लढा प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेला आहे. या ठिकाणी खरं तर मला असं वाटतं की उल्लेख करायला नको, पण मलंगगडासाठी नेवाळी नाक्याला मार खाल्लेली लोक, पायथ्याशी मार खाल्लेली लोक आणि हिललाईन पोलीस स्टेशनला सुद्धा मार खाल्लेली लोक या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले आहेत सर्व. आणि दिघे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून आणि
ज्यांनी मलंगडाचे आंदोलन तेवतं ठेवलं असे देशमुख साहेब तर या ठिकाणी आहेतच. आपल्या सर्वांना ही जी नवीन मुलं आहेत त्यांना माहीत नसेल, परंतु आपण जर बघितलं तर मलंगडाच्या यात्रेच्या दिवशी अक्षरशः या व्यक्तीला ज्याप्रमाणे आपण कवरिंग करतो तसं सगळ्या लोकांचं, हिंदू लोकांचं कवरिंग करून यांना वरून खाली आणावे लागायचे. इतकी भीती या माणसाच्या जीवाला होती. परंतु या सगळ्या गोष्टी त्याने आपल्या जीवनामध्ये हे करून आणि आज या लढ्यामध्ये दिगे साहेबांच्या अगोदरपासून साधारणतः मला वाटते 85-86 पासूनचा आपलं 76 पासूनचा आज मलंगडाचा हा जो लढा आहे तो त्यांनी आज तेवत ठेवलेला आहे. म्हणून देशमुख साहेब म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. या ठिकाणी आज परमपूज्य शास्त्री महाराजांच्या या आश्रमातून आलेले सर्व विद्यार्थी, पंचक्रोशीतून आलेले सर्व वारकरी आज वाडी गावातून या दिंडीचं प्रस्थान झालं. तर मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेन की हा कार्यक्रम जो आहे हा कुठला राजकीय कार्यक्रम नसून हा कार्यक्रम एक धार्मिक कार्यक्रम आहे, हा परमार्थिक कार्यक्रम आहे, आध्यात्मिक कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाची ही परंपरा जोपासण्यासाठी आपण सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी आम्हाला दरवर्षी सहकार्य कराल आणि या मलंगडाच्या मुक्तीमध्ये आपण कुठेतरी खारीचा वाटा आपला असेल असं मला वाटतं. 1 मिनिटामध्ये एक गोष्ट सांगतो. एका जंगलाला आग लागली होती आणि लोक जंगल विजवित होते, पण जंगल विजत नव्हतं. एक चिमणी आपली चोचीने पाणी आणून जंगल विजवित होती. एका माणसाने विचारलं, चिमणी आग तू जंगल कसं काय विजवशील? तिने सांगितलं, मी विजवू शकत नाही, पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग लावणाऱ्यांच्या मध्ये माझा नंबर नसेल तर आग विजवणाऱ्यांच्या मध्ये माझा नाव असेल. आज तुम्ही सर्व बसलेले आहेत तर सर्वांची ही यादी आपली जी पुढे बनेल भविष्यामध्ये जर इतिहास लिहिला गेला तर मलंगडाच्या मुक्तीमध्ये आपण सर्वजण होतो असा तो इतिहास असेल. आणि म्हणून आपल्याला तो नवा इतिहास या ठिकाणी घडवायचा आहे आणि ही मलंगडाची परंपरा आपल्याला पूर्वापार याच्यानंतर देखील आपल्याला ही जोपासायची आहे. असो, सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.